फटाके वाजवू नका, चक्क खा. पुण्यातील बेकरीचा अनोखा उपक्रम. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. याची लगबग आता पुण्यामध्ये सर्वत्र पाहायला मिळते. दिवाळी म्हणजे फराळ आणि फटाके. मात्र दरवर्षीच ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होऊ नये म्हणून फटाके वाजवू नका असे आवाहन केले जातं. परंतु पुण्यातील अशी एक बेकरी आहे ज्या बेकरीने लहानग्यांचा आनंद हिरावून घेऊ नये यासाठी चक्क चॉकलेटचे हुबेहूब फटाके बनवलेत. पुण्यातील सोमवार पेठेत असणाऱ्या मूर्तीज बेकरीने फटाके, चॉकलेटचा किल्ला, चॉकलेटचे दिवे, त्याचबरोबर किल्ल्यावर ठेवण्यासाठी मावळे हे चॉकलेटचे बनवलेले आहेत. फटाके वाजवू नका तर फटाके खा असं आवाहन मूर्तीज बेकरीने केलंय. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि या दिवाळी सणाची लगबग आता आपल्याला सर्वत्रच पाहायला मिळते. या दिवाळी सणासाठी फराळ आणि फटाके यांचं एकत्रित समीकरण जे आहे ते पाहायला मिळतं आणि याच उद्देशाने मी आता पुण्यातील एका अशा बेकरीमध्ये आहे ज्या ठिकाणी खायचे फटाके लहानग्यांसाठी बनवण्यात आलेले आहे. पुण्यातील सोमवार पेठेतील मूर्तीज बेकरीमध्ये आपण आहोत. या ठिकाणी तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता अगदी अतिशय सुबक अशा पद्धतीने चॉकलेटचे फटाके जे आहेत ते बनवण्यात आलेले आहेत. लक्ष्मी बॉम्ब असतील, सुतई बॉम्ब असतील, पाऊस असेल, चक्र असेल, असे विविध फटाके जे आहेत ते या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. आणि आणखी आपण जर पाहिलं तर चॉकलेटची पणती जी असते ती सुद्धा बनवण्यात आलेली आहे. आपण आपल्या नातेवाईकांना, जवळच्या मित्रमैत्रिणींना शुभेच्छा म्हणून भेटवस्तू देऊन जे आहेत ते बुके सुद्धा या ठिकाणी चॉकलेटचे बनवण्यात आलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होऊ नये यासाठी फटाके वाजवू नका असं आवाहन जे आहे ते दरवर्षी करण्यात येतं. आणि यावरच कुठेतरी आता एक पर्याय म्हणून चॉकलेटचे फटाके बनवण्यात आलेले आहे. या मूर्तीज बेकरीमध्ये जर आपण पाहिलं तर खरं तर दिवाळीमध्ये मुलं किल्ला बनवतात आणि या किल्ल्यावर मावळे म्हणून सुद्धा चॉकलेटचे मावळे जे आहेत ते बनवण्यात आलेले आहे. आणि आपण पाहू शकतो तोफ देखील बनवण्यात आलेले, अतिशय सुबक जे आहे ते तोफ या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. आणि खरं तर नागरिकांचं देखील या चॉकलेटचे फटाके जे आहेत ते खरेदी करण्यासाठी मोठा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी नागरिक देखील खरेदीसाठी आलेले पाहायला मिळतं. एकीकडे फराळाची जी आहे ती खरेदी केलेली पाहायला मिळते तर दुसरीकडे हे चॉकलेटचे फटाके जे आहेत त्यासाठी मोठी गर्दी नागरिकांची देखील पाहायला मिळते. आपण या ठिकाणी पुन्हा एकदा पाहू शकतो चॉकलेटचे फटाके या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. रॉकेट असेल, पाऊस असेल, फुलभाज्या असेल, लक्ष्मी बॉम्ब असेल, सुतई बॉम्ब असेल आणि या सगळ्या चॉकलेटच्या फटाक्यांचे एकत्रित जे आहे तो बुके सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकतो ती प्रॉडक्टचे जे आहेत ते दिवाळीच्या शुभेच्छेसाठी प्रॉडक्ट जे आहेत ते बनवण्यात आलेले आहे. आपण पाहू शकतो मूर्ती प्रॉडक्ट करून चॉकलेटचे जे बुके आहेत ते बनवण्यात आलेले आहे. आणि एकंदरीत जे आहे मूर्तीज बेकरीचे संचालक देखील आहेत. दादा काय सांगाल, खरं तर चॉकलेटचे फटाके आणि अनेक प्रकार बघायला मिळतात, पणती असेल, मावळे असतील, किती वर्षांपासून आपल्या मूर्तीज बेकरीमध्ये आणि नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी विक्रम मूर्ती चॉकलेट मूर्ती बेकरी चा संचालक. दरवर्षीप्रमाणे दिवाळी आली की आपण घरी फराळ घेऊन येतो, चॉकलेट घेऊन येतो, मिठाई घेऊन येतो, किल्ला असतात. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही या वर्षी देखील चॉकलेटचा किल्ला बनवलेला आहे, चॉकलेटचे फटाकडे बनवलेले आहेत, वेगवेगळे चॉकलेटचे गिफ्ट हॅम्पर्स आहेत, चॉकलेटचे गिफ्ट बॉक्स आहेत. ह्या वर्षी स्पेशल म्हणजे हातवळणीचे चॉकलेटचे दिवे देखील बनवले आहेत. त्यावेळेस आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरी लक्ष्मी सजावट, जेव्हा घरची सजावट करतो त्या सजावटीमध्ये देखील तुम्ही चॉकलेटचे दिवे ठेवू शकता. एकमेकांना भेटण्यासाठी आपण म्हणजे एवढ्या वर्षापासून फक्त आपण चॉकलेट किंवा मिठाईंचे बॉक्स देतो. गेल्या 5-6 वर्षापासून मी हे जे दिसते तुम्हाला हे चॉकलेटचे फटाक्याचे बुके किंवा गुच्छे आहेत जे एकमेकांना तुम्ही दिवाळीला जेव्हा जाता तर भेटीसाठी तुम्ही हे गुच्छे देखील देऊ शकता. नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे आणि खरेदीला आता लोकांनी सुरुवात केलेली आहे का? कारण दिवाळी खरं तर अगदी 2 ते 3 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. नागरिकांची मागणी भरपूर आहे. कारण जेव्हा काउंटरवरचं जे शूटिंग काढताना बघितले की फटाकडे 15 रुपयाला आहे, 10 रुपयाला आहे, 20 रुपयाला आहे. जास्तीत जास्त 20 रुपयापर्यंत फटाकड्याची किंमत आहे. तर 20 रुपये आज कोणालाही अफोर्ड होऊ शकतं.
त्यांची मागणी वाढत चाललेली आहे. माझे जे वेगवेगळे प्रकारचे गिफ्ट पाऊच देखील आहेत ते 120 रुपये, 60 रुपये आणि गुच्छे जे आहेत हे 250 रुपये ते 500 रुपयेपर्यंत गिफ्ट बॉक्स आहेत. अर्धा किलोचं जे बॉक्स आहे ते कमीत कमी 40 पीस येतात. त्या 40 पीसची किंमत म्हणजे पॅक वगैरे करून आम्ही 500 रुपयेपर्यंत ठेवलेलं आहे. तसेच पावशेरचे पण बॉक्सेस आहेत, पावशेरचे गुच्छे आहेत, ते पण 250 रुपयेपर्यंत त्याची पॅकिंग, त्याची सजावट सगळं करून जसं कस्टमाइज पॅकिंग ग्राहकांना लागतं. म्हणजे काहींना चॉकलेट असतात, काहींना बिस्किट, हे कॉम्बिनेशन मध्ये. आता बाजारपेठेमध्ये जेव्हा तुम्ही गेले तर ड्रायफ्रूट ह्याला खूप मागणी असते दिवाळीमध्ये. तर आमच्यामध्ये आम्ही ड्रायफ्रूट न विकता आम्ही बदाम, पिस्ता, काजू ह्याची बिस्किटं बनवतो. त्यांनी ऑलरेडी माझ्याकडे चॉकलेट आम्ही बनवत आलोय, त्याचे गिफ्ट पॅक असतात तर कॉम्बिनेशन केलं जातं. काही कस्टमरना 250 ग्रॅमचे चॉकलेट आणि 250 ग्रॅमचे बिस्किट, तर ते कॉम्बिनेशन मध्ये बदाम, पिस्ता, काजू आणि चॉकलेट असे कॉम्बिनेशनचे कॉम्बो पॅक, हॅम्पर्स. आणि सर्वात जास्ती मागणी फटाकड्यांना वाढत चालली आहे आता प्रदूषणमुळे. बरोबर, म्हणजे 5-6 वर्षापासून सरकारने पण म्हटलं की प्रदूषण वाचवा, म्हणजे भरपूर काही त्याच्यावर सहकार्य पण आहे. त्यामुळं फटाकडे 4-5 वर्षापासून चॉकलेट फटाकडे खूप मागणी वाढत चालली आहे. आणि याच्यात मी जे गुच्छे आणलेत तर कस्टमरला खूप आवडतं, कारण हे भेटीसाठी असं एकदम वेगळं. कारण तुम्ही बाजारपेठेत गेले तर सगळ्याकडे बॉक्सेस आहेत. तुम्ही कॅडबरीचं घ्या, टोब्लरांचं घ्या, मल्टी. आणि आजच्या हिशोबामध्ये आत्मनिर्भर भारत हा विषय खूप मोठा आहे. तर तुम्ही बाजारात गेले की सगळे चॉकलेट जे तुम्हाला भेटतात ते टोटल मल्टीनॅशनल कंपनी आहे. आम्ही 90 वर्षापासून ही व्यवसाय करत आलोय. आम्ही स्वतः चॉकलेट बनवतो. मी स्वतःची डेव्हलपमेंट आहे, माझे स्वतःचे मोल्ड आहेत. मी स्वतः मोल्डिंग, क्राफ्टिंग आणि हे जे काही तुम्ही बघताय ते हँडक्राफ्टेड आहे. किती दिवसांपासून अगोदर म्हणजे हे सगळं बनवायला सुरुवात होते? दिवाळीच्या अगोदर किती दिवसांपासून सुरुवात होते? नवरात्रपासून आम्ही चालू करतो. दरवर्षी नवरात्र जसं देवी बसतात तसं आम्ही दसऱ्याचे चॉकलेटचे, सोन्याचे पान, उपासाची बिस्किटं असतात नवरात्रामध्ये. तर त्याची मागणी पण खूप असते नवरात्रामध्ये. आता बिस्किट हे पण पौष्टिक आहेत, उपासालाही चालतात. आणि ज्यांना शुगरचं काय अडचण असेल तर ते बिस्किट कारण त्याच्यात मैदा पण नाही, साखरही नाही. आणि दसऱ्याच्या दिवशी आम्ही चॉकलेटचे, सोन्याचे पाणी देखील बनवतो. तर दसऱ्याला हा दसरा जेव्हा साजरा केला जातो त्या दिवशी त्या मुहूर्तावर बरेच जण गाडी घेतात, काही फ्लॅट घेतात. तर जेव्हा देताना जो गिफ्टिंगला असतो तर आम्ही तो पान, तो सोन्याचा पानाला जो महत्व आहे तो मी चॉकलेटच्या स्वरूपात आणलाय. आणि त्याला पण दरवर्षी मागणी वाढत चालली आहे. आणि तेव्हापासनं दिवाळीचं पण, दिवाळी हे काही तुम्हाला जे दिसतंय काउंटर जे भरलंय ते काही एका दिवसात होत नाही. हे मला 1 महिन्यापासूनच बनवायला लागतं. अगोदर पूर्णत आहे, पण जी फिनिशिंग जी आहे तर आम्ही चॉकलेट बनवतो. पण आता कस्टमरसाठी थांबायला लागते की बाबा काहींना पावशेरमध्ये लागतात, काहींचे कॉम्बो असतात, काहींचे अर्धा किलो असतात. तर जसं त्यांची मागणी तसं मग आम्ही शेवटला ऑर्डर घेऊन 2 दिवस टाइम घेतो त्यांच्याकडनं आणि तसं ऑर्डर पुरवतो. नक्कीच आपल्या प्रॉडक्टला फक्त पुण्यात किंवा पुण्याबाहेरून असे काय तुम्हाला फोन ऑर्डरसाठी आलेले आहेत का? पुण्याबाहेर मागणी आहे का या प्रॉडक्टला? हो, तुम्हाला आश्चर्य होईल, चॉकलेटचा किल्ला पुण्यात नाही तर शिर्डीमध्ये 2 गेलेत. हो, ह्या वर्षी. त्याच्या कस्टमरनी, ग्राहकांनी मला वाटतं दसऱ्यालाच येऊन बघून गेलं. त्यांनी ती ऑर्डर दिली आणि तो किल्ला आम्ही पाठवला. त्यांच्या घरी देखील गेला. त्यांनी दिवाळीच्या सजावटीमध्ये त्यांनी ते ठेवला देखील आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो, या मूर्तीज बेकरीच्या संचालकांनी आपल्याला माहिती दिली. खरं तर वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी जे आहे ते खरं तर ही त्यांना संकल्पना सुचली आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते हे प्रॉडक्ट जे आहेत ते बनवतात. या मूर्तीज प्रॉडक्टचे जे आहे ते शुभेच्छांचे चॉकलेट सुद्धा या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे. आणि पुण्यातच नाही तर पुण्याबाहेर सुद्धा यांच्या प्रॉडक्ट्सला मोठी मागणी आहे. खरं तर शिर्डीमध्ये सुद्धा यांचा चॉकलेटचा किल्ला जो आहे तो पोहोचलेला आहे. आणि या मूर्तीज बेकरीच्या अनेक प्रॉडक्ट्सला पुण्यातच नाही तर पुण्याबाहेर देखील सुद्धा मोठी मागणी या मूर्तीज बेकरीच्या प्रॉडक्टला आहे. प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे. या मूर्तीज बेकरीच्या प्रोडक्टला पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मागणी आहे. या चॉकलेट फटाक्यांनी तर विशेष लक्ष वेधून घेतलंय.